पैठण शहरासह नाथविहार परिसरामध्ये महावितरण विभागामार्फत किंवा संबंधित वायरमन कंत्राटदार यांच्यामार्फत वीज पुरवठ्याच्या वायरिंगचे व डीपी उभारून त्या अनुषंगाने विद्युत पुरवठा व वायरिंगचं काम चुकीच्या व असुरक्षित पद्धतीनं करण्यात आलेलं आहे। सदर ठिकाणी विद्युत तारा सैल अवस्थेत आहेत, काही तारा खाली लोंबकळत आहेत, तसेच सुरक्षिततेचे नियम पाळले गेलेले नाहीयेत। त्यामुळे नागरिकांना व लहान बालकांना विजेचा धक्का बसून आग लागून जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याचं दिसून येतंय। याबाबत अनेक वेळा भेटून व तोंडी कळवूनही अद्यापर्यंत याबाबत कोणत्याही यथायोग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत। त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात गंभीर घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे पैठण शहरामध्ये अनुचित प्रकार घडल्यास व कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास कोण जबाबदार राहणार आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे तात्काळ पैठण शहरातील तसेच नाथविहार परिसरामध्ये केलेल्या वायरिंग व उभारण्यात आलेल्या डीपी यांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी करत लोंबकळत असलेल्या वायरिंगचे व उघडे ठेवलेल्या डीपी यांना बंद करून पैठण शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे जीवितास धोका निर्माण होणार नाही याबाबत यथायोग्य ती कार्यवाही आपल्या कार्यालयामार्फत करण्यात यावी व शहरात सर्व भागात आपल्या कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या डीपी व वायरिंगची तात्काळ पाहणी करण्यात यावी। चुकीच्या पद्धतीने केलेलं वायरिंग त्वरित दुरुस्त करण्यात येऊन उघड्या असलेल्या डीपी बंद करून त्याबाबत यथायोग्य व तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात। भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी निवेदन देऊन ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खडसन यांच्यातर्फे दिनांक 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.